मुळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत टिमकी वाजत वेगवेगळ्या सोसायटीचे 100 दिवसांचा यशाचा पाडा काही दिवसांनी निरुळे अजून आणि कुठल्याही मात्र प्रकारचा अहवाल विषय आला नाही, नालेसफाईचा असेल, कारवाई नाही, एकाही कॉन्ट्रॅक्टरवर विषय कारवाई नाही दूषित झालेली आहे. पाण्याचा आमचं असेल, म्हणणं हेच आहे की अपुऱ्या यातनं पाणी निष्पन्न काय पुरवठ्याचा झालंय? असेल, एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला याच्यामध्ये शिक्षणामधल्या दोषी शाळेच्या आढळला नाही. विषय असेल, मराठी शाळा बंद करण्याचा विषय असेल, हा आता आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये MRI मशीन लावलेला आहे, चलत नाही. ह्या टोल ज्या पद्धतीने कूलरमध्ये उंदीर सापडतायत, स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे, असं शिक्षण, आरोग्य, नाले सफाई, गार्डन विभाग, दूषित पाणी या सगळ्याच विषयावरती अपयश आणि बोंब नवी मुंबई महानगरपालिकेत दिसते. त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन आमचे नगरसेवक अभिजित देसाई, माझे सर्व सहकारी, आज आम्ही त्यांच्या अपयशाचा पाढा वाचलाय. पुढच्या 2 ते 3 दिवसात जर नवी मुंबई महानगरपालिकेचं वाशी येथील हॉस्पिटल इथे जर नीट स्वच्छता नसेल तर आम्ही आमचे सर्व सहकारी एक मोठं आंदोलन तिथे जाऊन करणार आणि स्वच्छता आम्ही स्वतः हातात झाडू घेऊन करणार आहोत. ज्या ज्या वास्तूंची उद्घाटनं प्रशासन काळात राहिलीत, मग तो भाजी मंडईचा विषय असेल, कोपरखैरण्यातल्या माता बाल रुग्णालयाचा विषय असेल, बेलापूरमधील हॉस्पिटलचा विषय असेल, यांची सुद्धा उद्घाटनं जर पुढच्या काही दिवसात नाही झाली, ती सुद्धा उद्घाटनं आमच्या माध्यमातून कायदा हातात घ्यावा लागला तरी ती उद्घाटनं आम्ही करणार आहोत. माझं बोनकडेचे नेते यांना आव्हान आहे, हा जो होणारा पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा, एकदा पाणी टेस्ट करायला मोरबे धरणात जाण्याऐवजी आपण जर जुईनगर नेरुळला आलात तर त्या पाण्याच्या बॉटल रेडी आहेत आमच्याकडे, आपण त्याची चव चाखायला नक्की यावं अशी विनंती करतो. जे नगरसेवक अभिजित देसाई यांनी काही खाजगी लॅबला हे पाणी पाठवलेलं आहे, एक 7-8-10 दिवस त्याला लागतात. सोबतच आमचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना म्हणणं आहे की आपण IIT सारख्या, VJTI सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या मान्यताप्राप्त संस्था आहेत, तिथे पाठवा. जर आपल्या अरविंद शिंदे आणि त्यांची मंडळी आणि इथल्या लॅब मॅनेज करून रिपोर्ट फक्त चांगला आणायचा आणि लोकांना सांगायचं की हे पाणी चांगलं आहे, असे धंदे करण्यापेक्षा मला वाटतं पाण्याची योग्य ती तपासणी झाली तर लोकांचे जीव वाचतील. ज्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोक आजारी पडू लागलेले आहेत, हे सगळं थांबेल अशी विनंती महानगरपालिकेला. नाही, आता काय यांना अधिकाऱ्यांनाच पाणी पाजावं लागेल. आम्ही अधिकाऱ्यांकडे पाणी तर घेऊन जाणार आहोत की डेप्युटी इंजिनियर आहे, ज्युनियर इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि त्यांचे पप्पा आहेत वर, आदरवाड साहेब आहेत, त्यांचे पण वरचे पप्पा आहेत, आपले आयुक्त साहेब आहेत. पाणी घेऊन जाऊ टेस्ट करण्यासाठी.